जय बाळूमामा मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तो म्हणजे आत्ताच एक नवीन न्यूज आलेली आहे की ऑक्टाएपेक्स हा जो ब्रोकर आहे त्याच्यावरती ईडीनं 800 करोडचा मनी लॉन्ड्रिंगचा किंवा 800 करोड रुपये घेऊन पळून गेल्याचा आरोप त्यावर झालेला आहे. ईडी चौकशी लागलेली आहे. मुळात ही न्यूज आहे. मला ह्यातली मी जास्त डिटेलमध्ये या न्यूजचे गेलो नाही काय, कारण की खूप वर्षापासून न्यूज चालू आहे. ह्याच्या आत त्यांच्यावर 200 करोडचा काहीतरी आरोप लागला होता, आता 800 झालेला आहे. फक्त हे जर पळून गेलं आहे का नाही ह्याचा जो काही निर्णय आहे किंवा ह्याचं जे काय उत्तर आहे ते स्वतः ऑक्टापेक्सच्या ऑफिशियली यांच्या वेबसाईटवरून किंवा ह्याच्यावरून आल्याशिवाय आपण काय त्याबद्दल सांगता येत नाही. पण हा विषय नगण्य, हा विषय बाजूला आहे. मुळात मेन मुद्दा असा आहे की हे एकूण फॉरेक्सचं जे ट्रेडिंग आहे किंवा फॉरेक्स मार्केट आहे हे भारतात इलिगल आहे का नाही, आपण करावं का न करावं, मग जर ऑक्टापेक्स केला तर बाकीच्या ब्रोकरचं काय करायचं, नेमका भारतीय गव्हर्नमेंटला ह्याच्यापासून प्रॉब्लेम काय आहे, ह्या सगळ्या विषयावर चर्चा करतो. आणि हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर आहे ना तुमच्यात एवढी क्लॅरिटी येईल की तुम्हाला ह्या फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे का नाही करायचं, का सगळी स्टॉक मार्केटमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, का ट्रेडिंगचं कायमचा धंदा जो बंद करायचा आहे. हा विषय तुमचा क्लिअर होईल आणि तुम्ही कुणाला परत विचारणार नाही. कारण की होतं काय माहिती आहे का, ही फॉरेक्स मार्केटमध्ये जे असले न्यूज आहेत ना दर 1-2 महिन्याने येतात, सारखं येतात. आणि जे कोण अनुभवी ट्रेडर आहेत त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करून जातात पुढं. पण जे कोण नवीन ट्रेडर ह्यामध्ये येतात त्यांना रात्री झोप यायला म्हणजे झोप येत नाही, घाम फुटते की आपणाला काय करायचं आता, म्हणजे काय करायचं म्हणून. आणि त्यांना असं तडपडते की आता काय करावं काय नाही. त्यामुळं प्रत्येकाला चिंता वाटते, कारण प्रत्येकाचा पैसा हार्ड आणि अनमनी असतो त्यामध्ये, त्यामुळं तेवढं वाटणं चिंता गरजेचं आहे. पण नेमकं काय भानगड आहे आपण समजून घेऊया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर कुठला व्हिडिओ बघण्याची 100% गरज पडणार नाही, ह्याची गॅरंटी मी देतो. आता विषय कसा समजून झाला की मुळात फॉरेक्स भारतामध्ये बॅन आहे का नाही, हा विषय जर क्लिअर विचारायचा बोलायचा झाला तर फॉरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये बॅन आहे. ॲक्ट फेमा ॲक्ट त्याच्या अंतर्गत तो काय सांगतो की फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. जे कोण फॉरेक्स ट्रेडिंग करतात, फॉरेक्स ट्रेडिंगचे ज्यांचे ब्रोकर आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्ट त्यांचे विड्रॉल डिपॉझिट घेत आहेत, त्यांना भारतामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अजामीनपात्र गुन्हा येतो. त्यामुळं हे बॅन आहे हे तर क्लिअर. पण मी नेहमी सांगतोय अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य काय आहे, फॉरेक्स ट्रेडिंग बॅन आहे. पण तुम्ही भारताच्या जे RBI किंवा सेबीने ज्या ब्रोकरांना रेग्युलेटेड ब्रोकर आहेत त्यांचे भारताचे झिरो असून धन असून देत त्याच्या आणि इतर असून देत त्यांच्या अंडरखाली ज्या करन्सी आहेत मग त्या INR पेअरशी संबंधित आहेत. अशा 7 करन्सी आहेत, USD INR, GBP INR, युरो INR अशा काहीतरी आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर हे लिगल आहे, हे तुम्ही करू शकताय. मग तुम्हाला खरोखरच फक्त करन्सीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, खरोखर फक्त फॉरेक्स ह्या करन्सी ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्ही इकडे येऊ शकताय पूर्णपणे 100% लिगल वेमध्ये. पण इतर लोक का जात नाही आपण, कारणं 2 आहेत. एक तर टाईम बाउंड आहे, ह्याला एक ठराविक 9 ते 5 असं काय तर टायमिंग आहे. आणि दुसरं म्हणजे व्हॉल्यूमचा थोडाफार प्रश्न आहे. बाकी तुम्हाला फक्त करन्सीच कळते तर तुम्ही इकडे येऊ शकताय लिगल वेमध्ये. पण फॉरेक्स ही जी मज्जाच वेगळी आहे किंवा फॉरेक्सचा एक त्याचा ओराच वेगळा आहे फॉरेक्स ट्रेडिंगचा. त्याच्यामध्ये असणारं गोल्डसारख्या किंवा इतर पेअर, इतर USDT संदर्भात असणाऱ्या पेअर आणि त्यात असणारं लेव्हरेज आणि त्यात असणारा एकूणच कमवण्याची संधी स्किल आल्यानंतर हे खूप मोठं असल्यामुळं लोक फॉरेक्सला सोडत नाहीत. हे मग तितकंच करायचं. पण ह्याची गंमत काय व्हायला लागल्या की फॉरेक्सचं बॅन किंवा ह्या गोष्टी यायला लागल्या ना माणसांना भीती जास्त वाटते की आता काय करावं. मुळात क्रिप्टो बाबतीत बी तसं व्हायचं. मी क्रिप्टो खूप जवळनं बघितलंय. 2020-21ला मी बघायचो त्यावेळी अक्षरशः मी ह्या लेवलला बघितले की आणि दर 10 दिवसाला काय तर, आणि क्रिप्टो काय पूर्णपणे ते करन्सी बेस असल्यामुळं एखादी न्यूज आली, न्यूजवर बेस आहे, प्रचंड व्होल्टाईल मार्केट व्हायचं. भारतामध्ये कोणता तरी मोठा अधिकारी किंवा कोणता तरी मिनिस्टर एक जर कमेंट तिने क्रिप्टो संदर्भात केली बॅन, नुसतं असं काय तर म्हणलं किंवा थांबा आम्ही लिगल नाही करत असं काही जर एक विचित्र शब्द उच्चारला काय नाही, एवढं धडाधड म्हणजे वज्रेक्समध्ये म्हणा ह्याच्यामध्ये ॲपमध्ये ना असले खान पडायचे कॉईन, हे वज्रेक्सचं कॉईन. आणि अक्षरशः तिथं USDT हा म्हणजे आपण म्हणतो की स्थिर आहे. पण मी स्वतः डोळ्यानं बघितले 73 का 75 रुपयाला काय तर USDT होता, तो डायरेक्ट 58 का 53 रुपयाला आला होता. म्हणजे हे सुद्धा हल्लं होतं भारतामध्ये ते बॅनच्या नावानं क्रिप्टोच्या. पण त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटच्या लक्षात काय आलं की आपण ह्याच्यावरती जितकं रिस्ट्रिक्शन टाकू तितकं हे कंट्रोलच्या बाहेर चाललेलं आहे. कारण की ऑनलाईन हा व्यवसाय किंवा ऑनलाईन सध्याचं कन्सेप्टच असा आहे की हा त्याच्यामध्ये पूर्णतः 100% तर आपण बंदी घालू शकत नाही. मटका डब्बा ट्रेडिंग ह्या बाकीच्या भानगडी एवढी बंदी घालून बी सुरू आहेच का नाही, ह्याच्यात तुम्ही बंदी घालू शकता का. बाकी ते कलर ट्रेडिंग आणि फालतूगिरी काहीतरी छपरीगिरी बाकीचं आहेत का नाही, ते कसं चालू आहे हे थांबू नाही शकत कोण, हे गव्हर्नमेंटला पण माहीत असतं. पण आपण स्वतः एक ट्रेडर ॲज अ सामान्य माणसं आपण या गव्हर्नमेंट किंवा ह्या एकूणच्या कानून या सगळ्या व्यवस्थेला, ह्या पोलीस व्यवस्थेला आपण भेटतो की उद्या उठून आपल्या पाठीमागे काय कोर्ट कचेरी लागायला नको, म्हणून ते आपण जरा 2 पावलं मागे घेतो. आधीचा धंदा डोक्यात म्हणजे एकदम ह्याचा आहे, हेडेकचा आहे
की बाबा इथं कसं करायचं, काम करायचं, तिथं ठेवावं लागतं. आधीच यात यश मिळवायला आयुष्यातली 1-2-3 वर्ष जाळायला लागतात. त्यात परत ती जाळायला लागली की असं काहीतरी येते की असं वाटतं की काय आपल्या आयुष्यात काय चांगलं लिहिले का नाही कुणास ठाऊक. पण काळजी करू नका, मार्ग ह्यातून निघणार आहे, निघतोय. कसा ते सांगतोय का. तर मग क्रिप्टोमध्ये अशा प्रकारचं एखादी न्यूज केली की हाय व्हॉलॅटिलिटी यायची, हे मात्र खरं आहे. त्यामुळं ते लक्षात आले की बाबा ह्यात आता काय पर्याय नाही, म्हणून मग सरकारनं काय केलं, म्हणजे अशी तर लोक ह्यातून काय बाहेर पडत नाही, आपण त्यांना ह्या पद्धतीनं आपण त्यांना इतकं पण आपण रिस्ट्रिक्शन लावू शकत नाही. आपण काय करूया, मग आपण यांच्यात हे घुसव्या 30%, आपण ह्याचा कार्यक्रम करूया, म्हणजे हे दिल्यानंतर आता तर बाहेर पडतील नाही. मग लोकांनी हे स्वीकारलं, हे स्वीकारून आता हे कंटिन्यू करून मार्ग 30% लोक टॅक्स देऊन सुद्धा हे करायला रेडी आहेत, तयार आहेत. म्हणजे त्यांची तुम्ही इच्छाशक्ती बघू शकता. ठीक आहे, मग आता हेच इकडे फॉरेस्टमध्ये का होईना झाले, तर मुळात मुद्दा काय माहिती आहे का, गव्हर्नमेंट पण काय चुकीच नाही सोडा. त्यांना काय आपली काळजी आहे, आपली म्हणजे सामान्य रिटेलरची, की त्यांना असं वाटतं की बाबा हा रिटेलर कमी ज्ञानानं किंवा अर्धवट ज्ञानाने यामध्ये घुसतो आणि अंधाधुंद करतो. त्यामुळे त्यांनी फॉरेस्टमध्ये इंडियन मार्केटमध्ये सुद्धा काय नेम घेतले बघा बरं, की फॉरेक्स ऑप्शन ट्रेडिंग आहे, त्या ऑप्शन ट्रेडिंगचा त्यांनी एक्सपायरी कमी केल्या. त्यानंतर त्याचे लॉट साईज त्यांनी वाढवले की जेणेकरून रिटेलर इकडे घुसू नये. पण त्यांनी होता येईल तेवढं एक गव्हर्नमेंट म्हणून जनतेची काळजी घेण्याचं काम ते करतात, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ते योग्य पण आहेत. पण एवढी बी काळजी म्हणजे करू नये की बाबा पुढच्याला असं त्याच्या काळजीची पण भीती वाटावी. त्यामुळं हे करत आहे ते त्यांच्या दृष्टीनं किंवा त्यांच्या स्टेपनं ते बरोबर आहे, कारण त्यांनी ती काळजी घेतल्याशिवाय माणसं पण नाही. तर असं जर मोकळं सोडलं तर मग बिन व्यसनाचा जसा एखादं आपण बैल सोडतो तसं अंधाधुंद होईल. त्यामुळे गरजेचं आहे. पण ह्यातून मार्ग कसा काढायचा हा एक त्यावरचा मुद्दा आहे. आता ऑप्शन ट्रेडिंग, आता चुकी कशात नसते मला सांगा. स्टॉक मार्केटमध्ये काय चुकीच्या गोष्टी चालत नाहीत का, स्टॉक मार्केटमध्ये काय दुर्गुण नाहीत का, बरेच दुर्गुण आहेत. मॅन्युप्युलेट होत नाही का स्टॉक मार्केट. तुम्ही बघताय जे आपण चार्ट आता अलीकडचे जर महिन्याभरापूर्वीचे जर बघितलं तरी अगदी इंडेक्सचे चार्ट तुम्ही बघा किंवा कुठल्या स्टॉकचे बघा, मॅन्युप्युलेट होत नाहीत का होते, धडाधड मॅन्युप्युलेट होत आहेत. ह्याने उघड सत्य आहे, सगळेजण बोलतात. मग इथं हे होत नाही का, म्हणजे मला ह्यातून एक सांगायचं आहे की एवढ्या वर्ष आपण एखादी रेग्युलेटेड संस्था चालवतोय तरी सुद्धा इथं मानवी हस्तक्षेप व्हायला लागला किंवा लोकांचं नुकसान व्हायला लागलं रिटेलरचं. तर मग एवढी परिपूर्णतेत कायदे कानून लावून सुद्धा येणं झाले, तर इकडे सुद्धा तेच आहे ना. मग ह्या गोष्टीसाठी एवढंच आहे की परिपूर्ण कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. तुम्ही त्यात नियम आणि अटी लागू करू शकताय, फक्त मग आता ज्याचा त्याचा कन्सर्न झाला की आपण त्यामध्ये कसं काम करायचं. पण एक गोष्ट तुम्ही निरीक्षण करा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की क्रिप्टो मार्केट भयानक व्होलटाईल व्हायचं. मला सांगा दर एका महिन्याला ह्या फॉरेक्सबद्दल न्यूज यायला लागले की हा ब्रोकर बॅन, तो ब्रोकर बॅन, फॉरेक्स इलिगल. एकदा तरी फॉरेक्स मार्केटची कुठली तरी करन्सी भारतात एका न्यूजवर रिॲक्ट झाल्या का, की नाही नाही भारतात बॅन झाला, आली न्यूज धाडकेना खाली पडलं, नाही नाही भारतात असाच कोणतं काहीतरी म्हणलं हे ब्रोकर पळून गेला, धाडकेना खाली पडलं, वर गेला, असं झालं का. असं आजपर्यंत झालं नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. ह्याच्या पाठीमागे एकमेव कारण फॉरेस्ट मार्केट हा हत्ती आहे. फॉरेस्ट मार्केट जगातील जवळपास 135 देशामध्ये काम केले जाते. एवढ्या मोठ्या मार्केटला 1-2 देश मिळून हलवू शकत नाहीत, हे कटू सत्य आहे. याने पचवावंच लागेल प्रत्येक देशाला. आणि कसं आहे माहिती आहे का, त्यामुळे हे हलणार नाही जागेवर, तुम्हाला हे असंच राहणार. कारण की याच्या आणि मुळात दुसरा मुद्दा काय, हे करन्सी आहे. ह्यामध्ये आपण ट्रेडिंग करताना पूर्णतः करन्सीवर ट्रेडिंग करतोय. USD, GBP किंवा XAU USD ह्यांना तुम्ही तुमच्या एका न्यूजनं ह्यांचे दर खाली वर करू शकत नाही ना. त्यामुळे हे जरा सुद्धा हलत नाही, ही जी चालत चालणार. मग हा एकाचा फायदा आहे की इथं किती जरी काय उलाढाली झाल्या न्यूजच्या तर बाबा इथं आपण वाचून राहू शकतोय. आता राहिला दुसरा प्रश्न, हे चांगलं वाईट मी बघितलं म्हणजे ह्याचा एक झाला की कुठलंही मार्केट असून त्यामध्ये प्लस मायनसचे पॉईंट असतात. फक्त प्रत्येक त्या देशाचं गव्हर्नमेंट जबाबदारी असते की आपल्या रिटेलर आपल्या जनतेची काळजी घ्यावी, ते ही काळजी घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि त्या अनुषंगाने हे ते नियम लागू आपल्याला घालत आहेत आणि ते आपण पाळणं ॲज आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला पाळलंच पाहिजे आणि आपण ते पाळणारच. मग त्यातूनही आपल्याला फॉरेस्ट मार्केटवर प्रेम आहे किंवा आपल्या एकूणच सगळ्या स्टॉक मार्केटवर प्रेम आहे, ह्यातून आपण 4 पैसे कमवू शकतो आपल्याला असं वाटते, तर आपण त्यासाठी प्रयत्न करणार की आपण हे कशा प्रकारे त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. तर मला तर असं वाटतंय जसं फॉरेस्ट मार्केट क्रिप्टो मार्केट कंटिन्यू केलं सरकारनं की 30% जे करून, असं कुठंतरी काहीतरी सगळ्या ट्रेडरची विनंती आहे की असा काय तर फॉरेक्स संदर्भात जरा असा विचार करा, जरा काळजी करा आणि जरा काय तर ह्याच्यावर बघा की बरीच अगदी लाखो ट्रेडर ह्या पाठीमागे आहेत आणि त्यांची इच्छा आहे की यामध्ये कंटिन्युटी व्हावी. तर ह्याच्यावरती सुद्धा मिटिंग्स काय असतील ते तुमच्या कॅबिनेट बसून यामध्ये थोडाफार काहीतरी हे चालेल, आम्हाला काय अडचण नाही, असं तसं हे चालेल, पण हे 30% लागून दे, पण एकूण लिगल होऊन दे. कारण का हे लिगल नसल्यामुळेच काय प्रॉब्लेम यायला लागला माहिती आहे का, हे ब्रोकर पळून जाणार, ब्रोकर फसणार, ब्रोकर रिटेलरची मारणार, हे त्यामुळे व्हायला लागले. एकदा का भारतात 30% काय असेल ते जर लिगल झालं ना किंवा थोडासा ह्याला सरकारचा आधार मिळाला तरी ब्रोकरांची काय मजा आहे असं ह्या रिटेलरना गांडवायची किंवा रिटेलरना फसवायची. त्यांना माहिती आहे इथं ह्यांचा असाच खेळ चालू राहणार लपाछपीचा, त्यामुळे इथे येणार
वेगवेगळ्या मोठमोठ्या, हे ऑक्टापेक्सला मोठं कोणी केलं, हे मोठमोठे तुमची सेलिब्रिटी, मोठमोठे तुम्ही मला वाटतं IPL मध्ये कुठली तर टीम तिने स्पॉन्सर केली होती, मग तुम्ही त्यावेळी डोळे झाकून होती काय सगळीजणी, त्यावेळी मग तुम्ही मोठमोठे सेलिब्रिटी ह्याला स्पॉन्सर करतायत, मोठमोठे सेलिब्रिटी ह्याला स्पॉन्सर करतात, मोठमोठे इव्हेंट मॅनेज करतात, त्यावेळी एवढं करतात आपल्याला कळत नाही का? त्यापेक्षा ह्यांना जर आपण एखादे काय म्हणतात लिगली वेनं जर टॅक्स लावला तरी सगळी आटोक्यात देतील ना, त्यांना माहिती आहे ह्यांच्यात काय होणार नाही, आपण हे करून इथनं जाऊ शकतो निवांत. त्यामुळे मला वाटतं रिटेलरला हे ह्यामध्ये प्रचंड लेव्हरेज मिळते, त्यामुळे अंधाधुंद कमी अभ्यासानं घुसल आणि रिटेलर लॉस करून बसल. त्यामुळे आपण ह्यावर इन्स्ट्रक्शन किंवा रूल आणले पाहिजेत म्हणून बंदी घालण्यापेक्षा तुम्ही जर ह्याला रितसर टॅक्सेस लावून जर हे आणलं तर ब्रोकरांची मजाल नाही पळून जाण्याची किंवा दुसऱ्यांना फसवायची, असं काय तर होऊ शकतं. तर त्यावरतीच टीका असणं लावावा ही विनंती आहे. शेवटी मायबाप असते ते गव्हर्नमेंट असते, त्यांनी फक्त सामान्य जनतेची काळजी ह्या पद्धतीने घेतली तर बरं होईल. तर हा एक मुद्दा झाला. आता ब्रोकरचा प्रश्न आहे. आता तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑक्टापेक्स स्वतः ऑफिशियली काय बोलते काय मला माहीत नाही, मी कधी वापरलं नाही ते. पण कसं माहिती आहे का, आता एक भीती आहे की बाबा आज ऑक्टापेक्स पळून गेला, आता आपण कुठलं यूज करतोय XNS आणि XM. आता मला सांगा उद्या हे पळून जाणार नाहीत कशावरनं, मग आपण हे का निवडतोय? पहिले एक तर मुद्दा लक्षात घ्या की जे लोकल ब्रोकर आहेत ही गल्ली बोलातली, ह्यांना तर पहिला हाकलून लावा, ह्यांना अजिबात ह्यांच्या नादाला अजिबात लागायचं त्यांच्या. कारण काय माहिती आहे का, ही उद्या लिगली जरी झालं भारतात 30% टॅक्स लावून तरीही आपल्याला आश्व लावणारी ही लोकल ब्रोकरवाली. त्यामुळं आता ही दोनच का सारखे नाव घेतोय, कारण की हे फक्त भारतामध्ये लिगल नसल्यामुळे ह्यांच्याकडे इथं लायसन आहेत, पण इंटरनॅशनलमध्ये सायप्रस वगैरे किंवा दुबई ह्यासारख्या देशांचे ह्यांच्याकडे लायसन आहेत. मग याचा परिणाम काय होते, समजा उद्या हे इथनं पळून जाण्या ह्यांच्या डोक्यात आलाच की आपण भारतातल्या पण लोकांना कार्यक्रम करायचा, त्यावेळी मग काय होणार की ज्या देशात त्यांचे लायसन आहे त्या देशातलं गव्हर्नमेंट काय म्हणणार की तुमची नीतिमत्ता चांगली नाही भावानो, तुम्ही जर तिथं त्यांना कामाला लावून आला तर उद्या तुम्ही आमच्या देशातल्या लोकांना कामाला लावशीला, तुमच्यात तर मुळात तुमचं रागातच बाद आहे. मग त्यामुळं ते म्हणते की जर तुम्ही असं करणार असाल तर त्यांच्या तिथल्या रेप्युटेशनला, तिथल्या त्यांच्या ट्रेडर वर्गामध्ये, तिथल्या त्यांच्या बिझनेसवर, तिथल्या त्यांच्या लायसनवरचा परिणाम पडणार. त्यामुळे ही एवढं तर 100% शेण खाणार नाहीत की इथं ह्यांना फसून जावं. त्यामुळे तिथल्या भीतीसाठी इथं त्यांना गपगार व्यवस्थित राहिलं पाहिजे असं मला वाटते. शेवटी आता त्यांना म्हणजे आपल्याला तर कामाला जायचं असेल तर मग काही कोणा सांगता येत नाही. बरं, आता मग हे पूर्णपणे हे सिक्युअर आहेत का ब्रोकर, तर हे सुद्धा पूर्णपणे सिक्युअर आहेत असं म्हणणं देखील धाडसाच होईल, आंधळेपणाच होईल. त्यामुळे हे पण सिक्युअर आहेत का, तर नाही का, कारण भारतात ते ब्रोकरलाच कुठल्या मान्यता नाही तर ह्यांना आपण कसं सिक्युअर म्हणायचं. फक्त एवढ्यासाठी आपण सिक्युअर म्हणू शकतोय की दुसऱ्या देशाचे ह्यांच्या लायसन आहेत, आपले रेप्युटेशन जपण्यासाठी हे काम करतील आणि आजपर्यंत त्यांचा अनुभव चांगला, हे चांगलं काम केले आणि एक विश्वास नावाची चीज असते ना की त्या बाबा ह्याच्यावर माझा विश्वास आहे, माणूस नाही करणार. तर फक्त विश्वासावर काय म्हणतात उम्मीद पे दुनिया कायम आहे, तसं ह्यांच्यावर उम्मीद आहे, एवढंच आहे. फक्त उम्मीद न ठेवता गव्हर्नमेंटनंच कुठं लक्ष घालून ह्या गोष्टी लिगल केलं पाहिजे असं एक सामान्य जनता म्हणून मला असं वाटते. तर फक्त आता हाही ब्रोकर पळून जातील का, मग ह्यो ब्रोकर काय करेल, मग ह्यो ब्रोकर पळून नाही गेला तर ह्यो ब्रोकर माझ्या घराजवळ राहायला आला तर बरं होईल, हा विचारच करणं चुकीचं आहे. तुम्ही एवढा डीपमध्ये जात असाल ना पाक ब्रोकर काय करेल आणि मग उद्या काय होईल, तर हे ट्रेडिंगमध्ये न पडलेलं बरं. ह्या फॉरेक्सच्या सरळ इंडियन आपलं स्टॉक मार्केटमध्ये जावा, स्टॉक मार्केट ऑप्शन बाईंग जिंदाबाद. ऑप्शन बाईंगमध्ये प्रचंड व्यवस्थित काम चाललं असते, ते तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं इतका डीपमध्ये जायचं नाही, जे होतंय ते व्यवस्थित होते. आता ह्यात आपण काय काळजी घेतली पाहिजे फक्त असं मला वाटतं की सॉरी आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपण जे XNS किंवा XM ब्रोकर वापरतो त्यामध्ये अंधाधुंद घुसायचं नाही. म्हणजे उगीच 10-20 लाखाचा फंड ॲड केला तुम्ही आणि ट्रेडिंग करताय, नका करू. एक लिमिटेड फंड ॲड असावा आणि जसं जसं तुम्हाला प्रॉफिट होईल तसं तसं त्यातून आपण विड्रॉल घेतलं पाहिजे, विड्रॉल मारली पाहिजेत आणि एक लिमिटेड एवढं ठेवलं पाहिजे त्यावरती, त्या अकाउंटवरती पैसे. असं मला वाटते की रात्री झोपून झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या डोळ्यापुढं असं आलं की त्यांनी टांग मारली तर त्यावेळी आपल्या टांगावर नको झाल्या पाहिजेत. आपल्याला वाटलं पाहिजे बट ठीक आहे मी एक लिमिटेडपर्यंत ह्यामध्ये होतो, एवढं फक्त ठेवा. कारण की बघा आता जे सत्य आहे ते उघडं बोललं पाहिजे, दोन्ही बाजून आपण विचार केला पाहिजे काय येते. त्यामुळं एवढं फक्त आपण ह्यामध्ये काळजी घेऊया की उद्या जर हिने काय केलं तर आपल्याला सोसल एवढा आपला अकाउंटवर मनी ठेवा. बाकीचं प्रॉफिट झालं तर विड्रॉल घेत जावाना अडचण काय आहे, त्यावरती साठवून ठेवायला काय गरज पडली, तर ही काळजी आपल्याला सुरुवातीला घेतली पाहिजे. हे का आपण असं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, आता मी हे काम करतोय फॉरेस्टमध्ये तर मग मी घावलं तर काय करायचं आणि हे केलं तर काय करायचं. मुळात हे जे ब्रोकर आहेत ते लूप फॉल्स होत आहे तिथले आपल्या भारतातले. ते म्हणजे असं आहे की तुम्ही डायरेक्ट फॉरेक्समध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही डिपॉझिट विड्रॉमध्ये. मग हिने काय केले, इथं त्याचे एजन्सी आहेत किंवा त्यांच्या कंपन्या आहेत त्याच्याद्वारे त्यांच्या मर्चंटद्वारे आपण विड्रॉल आणि डिपॉझिट घेतोय. त्यामुळे डायरेक्ट आपण फॉरेक्सची ट्रान्झॅक्शन करत नाही, हे तर सत्य आहे. तरी हुशारीने काय घ्यायचा हे तुम्हाला सांगितले की जास्त अकाउंटवर पैसे ठेवू नका, जास्त त्यामध्ये म्हणजे फंड लगेच आपला विड्रॉल करून घेत जा, ह्या गोष्टी पाळू शकते. हे 2 ब्रोकरशिवाय दुसरा ब्रोकर वापरू नका. सध्या ह्या 2वरती विश्वास आहे.
बाकीचं ज्या गोष्टी होतील ते मग आपल्याला गव्हर्नमेंटकडनं कळतील. आता तिसरा एक मुद्दा ह्यामध्ये जो मला सगळ्यात सेफ वाटतो, चांगला वाटतो, तो म्हणजे लिगली वेन. सध्या त्यावर काहीच अडचण नाही सध्या असं दिसते, ते म्हणजे फंडेड अकाउंट, फंडेड फर्म्स. का माहिती आहे का, आता तुम्ही म्हणजे हे बॅन नाही का, बघा सध्या हा ग्रे एरियामध्ये प्रॉब्लेम मामला आहे सगळा. पण म्हणजे काय आहे थोडक्यात, एखादी भारतामध्ये फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करणं लिगल नाही आहे, पण एखादी बाहेरची कंपनी तुला म्हणत असेल की तू माझ्यासाठी ट्रेडिंग कर माझ्या अकाउंटवर, तर हे इलिगलमध्ये बसत नाही सध्या तरी. मग तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना सर्व्हिस देताय, एक त्यांचं सबस्क्रिप्शन घेऊन, आणि त्यांच्यामध्ये जो काय फायदा होईल तो फायदा तुम्हाला ते ॲज अ सर्व्हिसचा चार्ज म्हणून तुम्हाला देतात. तर हे कुठे ट्रेडिंगच्या रूल्समध्ये अजून सुद्धा बसंत झाले, पण हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळते, तर गव्हर्नमेंटला बी तेवढंच आपल्यापेक्षा भारी कळत असणार आहे. त्यामुळे उद्या ह्याचा पण कार्यक्रम ते फिक्स करणार, ह्यात काय डाऊट नाही. फक्त जोपर्यंत आहे आपल्या हातात, कारण की हे करणं हे जरासं लेंदी प्रोसेस होईल, तोपर्यंत आपण ह्यात व्यवस्थित काम करू शकतो. आणि जरी झालं तरी हे इतकं काय म्हणतात ह्याच्यावरती कडक कारवाई म्हणजे कडक हे आणतील असं दिसत नाही, कारण की ह्याचा सुटसुटीत जरा मार्ग आहे. जरी आणला तर त्यावेळी कसे मार्ग तिथे आपल्याला बघितलं पाहिजे. पण सध्या तरी हे मला अगदी व्यवस्थित वाटतं की ह्याच्यामध्ये आपण अशा स्टेप पद्धतीनं असं काम होते, कारण की तुम्हाला ॲज अ सर्व्हिस तुम्हाला त्यांनी द्यायचं आहे, तुम्हाला ते सर्व्हिसचे तुमचे पैसे पे करतात. आणि यामध्ये अगदी कमी पैशामध्ये काम होते, कमी पैशामध्ये मोठे अकाउंट मिळतं आपल्याला, आपण काम करू शकतोय. आता मी पटपट घेतो, जास्त वेळ व्हायला नको म्हणून. मग यात आणखी काय जर म्हणतात की फंडेड अकाउंट हे सुद्धा हे आहेत काय बरं फ्रॉड आहेत, तर मी म्हणतो होय, फंडेड अकाउंट फंडेड फर्म हे त्यातले फ्रॉड कंपन्या भरपूर आहेत. 100 कंपन्यापैकी मला वाटते 90 तर फ्रॉडच आहेत, कारण की ट्रेडरचा लॉस तर त्यांचा प्रॉफिट आहे. मग आपली काय जबाबदारी आहे, 10 अशा निवडायच्या की ज्या खरोखर जेन्युइन आहेत. आता आपण कसं एक्सएनएस एक्सएम निवडले, तसेच ह्यातल्या जेन्युइन निवडायच्या. मग ते कोण निवडणार, तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवर माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा, इंस्टाग्रामला DM करा, त्याची माहिती मी करतो कशी तुम्हाला कळवतो. आधी कमी पैशामध्ये ह्यामध्ये काम होते, तुम्हाला कमी पैशावर तुम्हाला चांगले रिटर्न यामध्ये कमवू शकता तुम्ही. तर एखादी कंपनी चांगल्या पद्धतीनं, आता 5% सारख्या कंपन्या किंवा बरेच आहेत की चांगल्या पद्धतीने काम करते, हरकत काय आपल्याला. आणि मुळात ती $5,000 देत असतील तर $5,000 देत नाहीत, ते फक्त आपल्याला किती $500 वापरायला देत असतात. तर मला सांगा, हे $500 जर तुम्हाला $40 मिळत असतील तर रेशो कसा आहे मला सांगा. तुम्ही जर $40 ओरिजिनल ह्याच्यामध्ये अकाउंटमध्ये ॲड केलं तर किती दिवस टिकवणार आहे, $500 टिकू शकतात. तर असा सगळा मामला आहे. जास्त व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून मी ते कट करतोय. बाकीचं फंडेडवरती आपण डिटेलमध्ये बोलू. बाकीचं आता हे बॅनची महागड पहिली गोष्ट डोक्यात काढून टाका. तुम्ही ट्रेडर म्हणून इथं आला असेल तर दर 2 महिन्याला अशी न्यूज येणार. भारतात पूर्ण सगळं बाजार उठला हे जा, अगदीच प्रत्येक नरड्या सुरू ठेवायला की हे करायचंच नाही. तर त्यावेळी 100% आपण आपल्या गव्हर्नमेंटचा आधार त्यांचे रूल पाळले पाहिजे. त्यांनी कडक ह्यावर कुठले नियम आणले, त्यांना वाटत असेल की नाही रिटेलर ह्यामध्ये प्रचंड मारला जाऊ शकतो, भारताचं नुकसान होऊ शकते, तर आज आपण नागरिक म्हणून ह्याचा आपण आदरच केला पाहिजे. आणि 100% त्यावेळी आपण हे बंद करायचं, ह्यात काय डाऊट नाही, कुठली पळवाट शोधायची नाही, काही नाही. पण सरकारला किमान रिटेलरची जसे क्रिप्टोमध्ये त्यांनी विचार केला तसं ह्यामध्ये विचार करून काय टॅक्सेस वगैरे लावून हे जर कंटिन्यू करता तर ठीक आहे, तरच ह्या ब्रोकरवरती आळा येणार आहे. नाहीतर असे ब्रोकर जन्माला येत राहणार, पळून जात राहणार आणि ह्याचं सगळं कापूर फुटणार ते आपल्यासारख्या रिटेलरवरती. इतकंच. धन्यवाद. जय बळवामा. पाहत राहा ट्रेडविच.